महत्त्वाच्या बातमीनं नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना पुस्तिकेवर अशा प्रकारे उल्लेख झाल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। या पुस्तिकेच्या मागच्या बाजूला हा उल्लेख आढळलेला आहे। आपण थेट जातोय, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नसताना भाजपाच्या मंत्र्याचं नाव अशा पद्धतीने टाकणं, या संपूर्ण घडामोडीवर आपले विश्लेषण। नाशिकमध्ये पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा पार पडतोय आणि गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत। काही दिवसांपूर्वीच या कुंभ पर्वाचं एका पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलेलं होतं। मंत्री गिरीश महाजन यांच्याच हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे आणि त्यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांचा देखील फोटो आहे आणि त्यावर माननीय पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन अशा पद्धतीचा उल्लेख करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण मागच्या काही वर्षांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। जरी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी ध्वजवंदनाचा मान हा गिरीश महाजन यांनाच दिला जातो आणि त्यातच आता या कुंभमेळ्याच्या पुस्तिकेवर देखील पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळेच कुठेतरी या पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर हा एक चर्चेचा विषय बनलाय। सविस्तर माहितीसाठी धन्यवाद अभिजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी पुस्तिका प्रदर्शित झालेली आहे त्यामध्ये गिरीश महाजनांचा उल्लेख पालकमंत्री असा करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे भाजपा विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे।